आता विश्लेषणात्मक नीतिशास्त्रामध्ये आपल्या ह्या 3 चर्चा झालेल्या. सो नैतिकतेचा पाया काय, भावनावाद, संवेदनावाद वगैरे. देन संस्कृती आणि नीतिशास्त्र याच्यातील परस्पर संबंध. ओके, की नैतिक अधिकार कोणाला असावेत, नैतिकता शिकवली जाऊ शकते का, आणि शिकवली जाऊ शकते तर नैतिकता किती लेवलपर्यंत वाढते, आणि नैतिकतेमुळे आपण चांगला समाज घडवू शकतो का वगैरे, आणि नैतिकता आपण कोठून शिकतो. त्याच्यानंतर आपली डिबेट चालू होती निरपेक्षतावाद आणि सापेक्षतावाद. ओके, सो मग निरपेक्षतावाद आणि सापेक्षतावादामध्ये बेसिक पॉइंट सांगितलेले. निरपेक्ष तत्व म्हणजे जगाला एक नैतिक नियम, सापेक्ष म्हणजे जगामध्ये नैतिक नियम बदलतात. ओके, आणि त्याच्यामध्ये पूर्ण चार्ट दिला. परत तुम्हाला त्या दिवशी उत्तर सांगितलं. हा जो प्रश्न आला, रिलेटिव्हिझम इज द ओनली प्रॅक्टिकल फिलॉसॉफी इन एज ऑफ ग्लोबलायझेशन, त्याचं उत्तर कसं फॉर्मॅट करायचं आहे, की जागतिकीकरणाच्या युगात सापेक्षता एकमेव व्यावहारिक तत्वज्ञान आहे वगैरे. मग दोन्हीचे मी कंपॅरेटिव्ह उदाहरणं दिली. आता हा पार्ट अजून डिटेलमध्ये बघूयात आपण. परत पुढे मी काही उदाहरणं डिस्कस करणार आहे. आणि नंतर मग सापेक्षतावाद का चांगला, त्याचे प्रॉब्लेम काय, सापेक्षतावादाच्या हे काय मर्यादा, आणि मग निरपेक्षतावाद पण का गरजेचा आहे. दोन्ही साईडने आपण आर्ग्युमेंट बघितले.